सोलापूरच्या अभ्यासकाने प्लास्टिक खाणारा जीवाणू शोधलाय। पर्यावरणासाठी हे एक क्रांतिकारक संशोधन ठरते। पेटंटसाठी त्याची नोंदणीही झाली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अभ्यासक पंकज सुतकर यांनी प्लास्टिक खाणाऱ्या जीवाणूचा शोध लावला आहे। पर्यावरणासाठी हे एक क्रांतिकारक संशोधन ठरले। पेटंटसाठी त्याची नोंदणीही झाली। सोलापूरच्या मातीतच या जीवाणूचा शोध लागला हे विशेष। प्लास्टिकच्या विघटनावर जगभर संशोधन सुरू आहे। जीवाणू आणि बुरशी हे दोन सूक्ष्मजीव मृत सजीवांचे मातीमध्ये विघटन कुजलेल्या प्लास्टिकवर संशोधन करतात। मात्र प्लास्टिकचे विघटन होत नाही। काळानुरूप काही सूक्ष्मजीव स्वतःमध्येही बदल करतात। त्याच संकल्पनेचा आधार घेऊन सुतकर यांनी प्लास्टिकचे विघटन करू शकणाऱ्या सूक्ष्मजीवांचा शोध सुरू केला। गेल्या 4 वर्षांपासून एका ध्येयाने प्रेरित होऊन सुरू असलेल्या संशोधनाला अखेर मोठे यश मिळाले आहे। आतापर्यंत 10 विविध प्रकारचे जीवाणू शोधले। त्या संदर्भातील 2 पेटंट देखील नोंदवले आहेत। विद्यापीठातील पर्यावरण विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर विनायक धुळप यांच्या मार्गदर्शनाखाली सुतकर यांचे संशोधन सुरू आहे। अनेक वर्षांपासून मातीत कुजलेले प्लास्टिक काढून त्यावरील जीवाणू संकलित केले। जीवाणू आणि बुरशीची जनुकीय संरचनेची प्रयोगशाळेत तपासणी केली। अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्या सूक्ष्मजीवांच्या परिणामांची नोंद केली। कमी आणि जास्त जाडीच्या कॅरी बॅग, पाण्याची बाटली अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्लास्टिकवर त्यांना सोडले। त्यातून जैविक पद्धतीने विघटन करण्याची क्षमता असल्याचे आढळले। या प्रयोगांमध्ये प्लास्टिकचे 65% जैविक पद्धतीने विघटन झाले। या संशोधनाला प्लास्टिक डिग्रेडिंग लॅर्ज स्केल बायोरिएक्टर आणि फ्रेश वॉटर मायक्रोप्लास्टिक डिटेक्शन डिव्हाइस हे 2 पेटंट मिळाले आहेत। प्लास्टिक खाणाऱ्या जीवाणूंची वाढ जोमाने होण्यासाठी अभ्यास संशोधन सुरू आहे। ते पूर्ण होताच या घटकांचा वापर करून स्वतंत्र डस्टबिन तयार करणार। त्यात प्लास्टिक जीवाणू टाकल्यानंतर जैविक विघटनाची प्रक्रिया व्हावी याबाबतचे संशोधन सुरू आहे। त्याने कचऱ्याचे विघटन होईल, जे मातीत मिसळल्यानंतर त्याचे कोणतेही दुष्परिणाम दिसणार नाहीत। मी पंकज रमेश सुतकर, संशोधक विद्यार्थी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर। माझं संशोधन प्लास्टिक विघटनावर चालू असून माझे मार्गदर्शक डॉक्टर विनायक धुळप आहेत। यामध्ये मी मातीमधले जे सूक्ष्मजीव आहेत ते मी वेगळे करून मी त्या सूक्ष्मजीवांमार्फत प्लास्टिकचं विघटन करण्याचा प्रयत्न केलाय। त्याच्यामध्ये काही असे सूक्ष्मजीव मला आढळलेत की जे थोडेसे वेगळे आहेत, त्याचे सिक्वेन्सेस वेगळे आहेत। ते सूक्ष्मजीव माझ्या नावाने, माझ्या आईवडिलांच्या नावाने, माझ्या गुरूंच्या नावाने, सोलापूर विद्यापीठाच्या नावाने देखील अमेरिकेच्या एक प्रसिद्ध वेबसाईटवर NCBI वर मी रजिस्टर देखील केलेले आहेत। ते सूक्ष्मजीवांचा मी अभ्यास अशा पद्धतीने केला की त्याच्यामध्ये एक क्षमता आहे की ते प्लास्टिकचं विघटन करू शकतात। जवळपास 3.5 ते 4 वर्ष त्या संशोधनास मला लागलेलं आहे आणि त्या संशोधनामध्ये मला असं आढळून आलं की प्लास्टिकचे जे विविध प्रकार आहेत त्या विविध प्रकारावर माझे जे सूक्ष्मजीव आयसोलेट मी जे केलेले ते विघटन चांगल्या पद्धतीने करू शकतात। आणि सध्या एक लॅब स्केल बायोरिएक्टर देखील मी जो डेव्हलप केलेला आहे त्याला देखील इंडियन गव्हर्नमेंटचं मला पेटंट देखील मिळालेलं आहे। आणि त्या बायोरिएक्टर मध्ये मी काय करतो की हे जे मायक्रोब्स आहेत, सूक्ष्मजीव आहेत, त्याची क्षमता मी वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतोय, वाढवण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून प्लास्टिकचं विघटन जे 20 दिवसामध्ये होऊ शकतं तो कमी कालावधीमध्ये कसं होऊ शकेल हा माझा प्रयत्न आहे।